पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में. सॉफ्ट लँडिंग. हा एक इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली. इंटरेस्टिंग माझ्या मते करोडो एक घडत असेल गोष्ट अशी, पण अजून कन्फर्म नाही त्या गोष्टीला. मी इथं बाबा जेवण करून राहिलेत. प्रज्ञेश इथं बसला. त्या दिवशी जे अंडा आपण ठेवलं होतं ना बदकाचं, त्यात 2 बिलं होते. दोन्ही याच्यात पिल्लू तयार होत आहे असं वाटतंय मला. वाटतंय अजून, कारण की डॉट दिसलेत 2. अजून 3 दिवसांनी कन्फर्म कळून जाईल की बाबा हा की नाही. पाणी ठेवायचं विसरलो होतो, पाणी पण ठेवलं आहे आज सकाळी. फॅन वगैरे सगळे चालू आहेत, एकदम टर्निंग चालू करतो. काल एवढे पोल उभा करून ठेवले होते. हे 2 औषध आणलेत बरं का शेळ्यांना. ते वावा झालेत ना, वावा काय म्हणतात त्याला, ते पांढरं केसाच्या आत, ते काढायला रात्री लावलं होतं. हे नाही लावायचं आत्ता, पण हे औषध पाजायचं आहे. जनताचं औषध देतो पाजून, म्हणजे ओके आजची ट्रीटमेंट त्यांची. मी याला गेलो होतो फ्लॉवर मारायला, तर बाबांनी आहे ना त्याला सोडलं, दूध वगैरे पाजून टाकलंय. तुला नाही भाऊ, 3 शेळ्यांसाठीच आहे बघा. हिला एक पाजवायचं आहे, हिला एक पाजवायचं आहे, आणि याच्या आईला एक पाजवायचं आहे. म्हणजे ओकेमध्ये 10 kgला 3 ml आहे. तिथं वजन अंदाजे काढावं लागते ना, वजन 20-20 किलोचे असते ना. 6 ml पाजून टाकू. 30 ml आहे. 6 त्रिक 18 ml 2दा पाजवता येईल. आयला फवारा मारला आणि पाऊस चालू झाला भाऊ. बंद व्हायला लवकर बंद व्हायला पाहिजे. काय नाही, तसं वाळून गेलं होतं सगळ्या पानावर आहे ना, वाळून गेला होता फवारा. तसं काय नव्हतं, पण हे स्टार्ट आत्ता जे रिसेंटली मारून आलो ना तिथे जरा वांगीचे. त्याला परत मारता येईल, रोगरच होतं, औषध नव्हतं. काय दम काय जरा, म्हणजे तुला तुझ्या शरीरात काय काय कमी मला सांग बरं. या बघा फक्त आता माझ्या, बरं का, बाकी शेळ्यांना धरावं लागतं, याला फक्त असं पाजलं. असं आहे. आता बाद झालं, लय प्यालाय तू. तुझ्या लेवलला पाजलंय मी. 30 किलोचा आहे तू, तर मग 2 किलो म्हणले 3 किलो ना, ते 3 ml 1 2, तर अजून घ्यावं लागेल तुला, अजून 1 ml. ओके, बाद झालं आता लय प्याला तू, लय प्याला. जंतनाशक किती भाऊ. शेळ्यांना असं टांग टाकायची, मग त्यांचं मुंडकं धरायचं, आणि मग इंजेक्शन असं घुपसायचं. कुठे गेलं दम खाई ना एका जागेवर रे. आणि मग हळूहळू सोडायचं. तसं तुझं नाही भाऊ, तू डेंजर माणूस आहे. नाही आता तुला दिलं ना, बस ना. बस पाजलं आता सगळ्यांना. थोड्या वेळाने सोडी. आता पाऊस चालू आहे, पाऊस आहे तसं तुम्ही बाहेर नाही यायच्या. हे ना औषध असं आहे, याचं आहे ना असं टोपण उघडं करायचं आहे बघा. इथून आहे ना असं उघडं केलं का, इथून आहे ना ओपन होतं ते. आणि मग आहे ना मग घ्यायचं ते घ्यायचं, आणि शिंगापासून मणक्या धरायचा. आता शिंगापासून मणका धरायचा म्हणजे, आणि पर शेपटीपर्यंत मणक्याला आहे ना पर टाकी द्यायचं. ते काय करतं, सगळ्या इकडून साईडनी, इकडच्या साईडनी दोन्ही साईडनी हळूहळू खाली उतरतं, आणि ते मारायला चालू करतं. कालच ते शेळ टाकलं, ती डायरेक्ट उड्या मारायलाच लागली. म्हणलं बाबू काय डेंजर. ते वळवळ करायला लागले, ती पिसा पडायला लागली, डायरेक्ट वाशी हेच करायला लागली. ती गेल्या पळून सगळ्या. परत आता एक 8 दिवसांनी परत मारू, अर्ध उरले मग ओके होऊन जाईल. यांना बी देवा काय टाकून काय माहिती, गोचिडे बिचिडे तरी मरते. इकडे तिकडे ढकला ना त्याला वाटला. त्यो लय आता अंग सोडून देईन, त्यो लय अरे उठ धरू करा उभं त्याला घरात. तसंच त्वचा दिसली पाहिजे. जखम जखम नाही, तुम्ही करा, मी सांगितलं तसं. त्वचा दिसली पाहिजे असं करा मला. इथे माथ्यावर सोडितो का, इथे घ्या आता. इथे घ्या मानी कशी. 4 बोटाच्या अंतरावर हे करा. उभा राय रे, उभा राय ना, केस काढीत उभा राय. सकाळी चालू आहे आता फवारा घेऊन. मिरच्यावर आणि कपाशीवर दोन्हीकडे देतो म्हणलं मारून. आता
चप्पल मला इथंच काढावं लागेल, तर तिथं काढतो म्हणजे कसं पुढं जाता येईल. इथं आहे ना लय मातीत भरण ती टफर मार राहिलोय रोगर, हे कोकडा पडला आहे त्याच्यामुळं 2-3 दिवस आधीच मारायचा होता बरं का, हे पण पावसामुळं नाही केला. आज पण जरा आबळच आहे. काय आता हो, काय पांढरपटक पाणी येऊ राहिले. हळूहळूच घेतो आता. तो कसा काळा मावा आहे, मुंगळी आहेत मुंगळी. खालच्या वावरात आलोय मिरचीचा मारून डायरेक्ट. इथं चालू आहे आता, फुल पाय जाऊ राहिलेत खाली. हो, थोडं थोडं वारं सुटायला लागलं आता. कुठं ना हो राहिला थोडा, परचल जाऊन दे. चालू आहे. आण लवकर. नळी हे करू राहिलो आपण, ते नळी म्हणतो इथं आहे ना, खांबरावर राहिलो आपण. पाणी भरून आणि त्यात फक्त एवढं कर. इथं एक असं चाललंय की बाबा, इथं एक काय करायचं बाबा सांगा तुमच्याचा. शेड करायचं इथं मस्त. कशासाठी? एक बकऱ्याला नाही करायचं, बकऱ्याचं नाही. आपलं जे पाणी ते आहेत ना ते ठेवायला, आणि आपलं कुट्टीन ते ठेवायला. असं आहे. हा, आता प्रज्ञेशचं आहे ना कॉलेज झाले चालू, तो चाललाय आता पाणी भरून आणण्याच्यात. अरे हाय त्याच्यात नाही, लय लय पाणी कमी आहे. तेव्हा पाणी कुठे आहे बघ, मी आणतो बघ कुठं निघाल पाणी. काम करते करते आ गई बारिश, मैं प्रज्ञेश और ये चिल्लर पार्टी आ गई इधर. पर गौरी तिथंच थांबली का मग काय माहिती, गौरीला बी काय कळाना का काय. गौरी चल इकडे चल धर. हा, योच आरडतोय. चला 2-3 पोल राहिलेत फक्त, पण त्यात पावसाने गोळ घातला. झाला कमी कमी नाही झाला अजून, वाढलाय. प्रज्ञेश वाढलाय काय हो. डोळे बाहेर येतात बरं, डोळे बाहेर येतात. हा काय पुढे आला का, आला चाले आला का. बदकांची मजा आहे, आले पाण्यातून आता शिक बाहेर. गोड्यावानी गोड्यावानी. पळा सारखं बाजूला. आत्ताच गवत तोडून आणलंय, दिलंय टाकून आता मॅडमला. लारडत होती. इकडे शेळ्या आपल्या बघा, असे ढेंडाळायला लागण. आता जनताचं औषध दिलंय त्याच्यामुळं. काल जे औषध लावलं होतं ना त्याने बाकी तेलकट झाली त्वचा, सगळे गेलेत मरून. बघा, याला बी लावलं होतं, हिला नव्हतं लावलं, हिला लावलं होतं, सगळ्याला लावलं होतं. ते काय तेलकट झालेली त्वचा. खा ना आता. अय ते बारकं कुठं गेलं, ते आत गेलं का. चला खा खा खा. आता मी येतो थोड्या वेळाने. मला आहे ना अंडे काढायचे, अंडे कलेक्ट करायचे, रात्रीच करीन आता. तिथे नाही, नळाला दुसरा नळ बसावं लागेल गाड्या, तेव्हा किती पाणी साचतं, ते थेंब थेंब गळतं. आता केला पण तेव्हा तरी गळतंय. अर्धा वाफा घास आणि ते मका आणि बाजरीचं मिक्सचर घेतलंय गौरीन त्यांना आता. ओके, फुल आज पोट भरून, मग काय टेन्शन नाही. ते 2-3 दिवस पाऊस होता आणि त्याच्यामुळे काढलं नव्हतं. पाऊस आला का ते पाणी पडलं का ते शेळ्या खात नाहीत. गौरी खाती पण शेळ्या खात नाही, आणि पावसाचं ते उपटून निघत त्याच्यामुळे काढत नाही मी. चला आता हे टाकतो शेणला. तुम्हाला भेटतो आता नवीन व्हिडिओमध्ये. मोबाईलला चार्जिंग टिकत नाही आहे. कालपासून काय झालं काय, काल नाही 2-3 दिवसापासून काय झालं काय माहिती. त्याच्यामुळे ना 3% चार्जिंग येतेच, जाऊ सर मोबाईल स्विच ऑफ पडेल. मग परत थांबा, ते चार्जिंग करा, व्हिडिओ काढत त्यासाठी ना जाऊन द्या. तुम्हाला डायरेक्ट उद्याच भेटतो. टाटा बाय बाय.